दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज कोल्हापुरात आले होते। यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना पुणे हिट अँड रन प्रकरणातील गोंधळाबाबत मुख्यमंत्र्यांनी उत्तर देणं गरजेचं असल्याचं सांगितलं। सध्याच्या सरकारनं राज्यातील जनतेची अधोगती केली असून काँग्रेस हे कधीच सहन करणार नाही असंही त्यांनी सांगितलं। ते पत्र मीडियाच्या समोर आलेलं आहे। आमदाराचं पत्र आणि मुश्रीफांनी त्याला रिमार्क केलेलं आहे। ते पत्र आलेलंच आहे मीडियासमोर, मी पाहत होतो परवा ते पत्राची कॉपी। आता हे कशासाठी झालं? तावरेवर पहिले पण अनेक आरोप होते, त्याला सुप्रिटेंडेंट करायचं, त्याला अधीक्षक करायचं, हा कशासाठी धाडस त्या ठिकाणी केला आणि त्याच्या माध्यमातून हे सगळं पाप करायचं या पद्धतीनं। म्हणजे राज्यामध्ये श्रीमंताला जगण्याची संधी आहे, राज्यामध्ये शेतकऱ्यांना आणि गरिबाला जगण्याची संधी नाही, हा संदेश हा भाजप प्रणित सरकार देतं का? हे प्रश्न अनेक निर्माण झालेले आहेत। आज शेतकऱ्यांना आत्महत्या करा, किती करायची असेल तर आम्हाला लक्ष द्यायचं नाही, लोक मरत असतील गाड्या चिरडून मरा, अशा पद्धतीचं हे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या जनतेची अधोगती करायचं काम महाराष्ट्रातलं सरकार, भाजप प्रणित सरकार करत असेल तर काँग्रेस कदापि हे सहन करणार नाही आणि म्हणून आम्ही ही लढाई उभी केली। राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे, मात्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार पाडा आणि सरकार बनवा याच कामात असतात। त्यामुळे काँग्रेसनं त्यांचा राजीनामा मागितला असल्याचं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं। राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती असताना राज्याचे मुख्यमंत्री सुट्टीवर जातात हे दुर्दैवी असल्याचं सांगत या सरकारला येत्या अधिवेशनामध्ये घेरलं जाईल असंही त्यांनी नमूद केलं। काँग्रेस पक्षाच्या वतीनं समित्या नेमून दुष्काळी भागाचे दौरे करण्यात येणार असून दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी शासनाला भाग पाडणार असल्याचं त्यांनी सांगितलं।